छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला झालेल्या नुकसानीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला। हा मेळावा पक्ष सोडून जाणाऱ्यांना थांबवण्यासाठी तर नव्हता ना, असा सवाल उपस्थित होतोय। पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना शिंदेंच्या शिवसेनेने आपल्याकडे ओढण्यात यश प्राप्त केलंय। ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक आणि पदाधिकारी साथ सोडून गेल्यानंतर संभाजीनगरमध्ये मेळावा घेतला जातोय। आता कोणी पक्ष सोडून जाऊ नये यासाठी हा प्रयत्न केला जातोय, अशी चर्चा सध्या सुरू आहे। एक काळ तो विसरलो का आपण मतदार यादीवर पेन्सिलनी मार्किंग करायचो, हा आपला आहे, हा आपला नाही आहे, हा आपला विरोधातला आहे। मग ही मतदार यादी आपण मतदान केंद्रावर एक बाहेर एक आत ठेवायचो, हे कधी कोणी केलं? जे मतदान झालं त्याच्या याद्या तरी आपण आता जमा केल्या। आपण कागदावर अनेक वेळेस गटप्रमुख करतो, परंतु त्याची ड्युटी काय हे बऱ्याच वेळेस आपण विसरतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठ्या नुकसानीचा फटका बसला असून उरले सुरलेले कार्यकर्ते तथा शिवसेनेचे नेते शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानं शिवसेना ठाकरे पक्षाचं प्रचंड नुकसान झालंय। मात्र पुन्हा अधिकचं नुकसान होऊ नये आणि लोक जात असल्यानं हा मेळावा आयोजित केला असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे। अनेक नगरसेवक मला स्वतः येऊन माझ्या घरी येऊन मला भेटून गेले, त्यांचाही प्रवेश काही दिवसानंतर होणार आहे। म्हणून ही जे काही आउटगोइंग चालू आहे त्या आउटगोइंगला कुठेतरी ब्रेक बसावा म्हणून आज त्यांनी तो मेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न केलाय। मेळाव्याला रिस्पॉन्स नाही हे तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन नेते म्हणजे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद हा पक्षातील सर्वांना माहिती आहे आणि या वादामुळे स्थानिक पातळीवर पक्षाचं नुकसान होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। अंबादास दानवेंनी मला फोन केला की आपल्याला मेळावा घ्यायचा, शनिवारी मला घेऊ, काहीच हरकत नाही, तुम्ही सांगा मी सांगतो, मला आपण दोघं सगळ्यांनी सांगून देऊ। म्हणून आज या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी आहे, काही पदाधिकारी विचारून गेलेले आहेत, ते पण मी सांगेल मुद्दाम, नाही तर ते वर्तमानपत्रात नाव येईल की हे आले नाही ते नाही आले। आपल्यापासून दूर जाणाऱ्या लोकांना थांबवणं आणि पक्षात कायम ठेवणं हे एक मोठं आव्हान आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या समोर आहे। तर उर्वरित आणि जाण्याच्या तयारीत असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते थांबावेत यासाठीच हा मेळावा घेतला जात असल्याचं देखील आता बोललं जात आहे। संभाजीनगरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मेळावा घ्यावा लागलेला आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून कुठेतरी जाणारे नेते आणि जाणारे कार्यकर्ते थांबवण्याचं हे एक मोठं आव्हान असणार आहे आणि त्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।